प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष पाहायला मिळतोय। दिल्लीतील कर्तव्य पथ पथसंचलनासाठी सज्ज झालाय। यंदा सुवर्ण भारत वारसा आणि विकास अशी प्रजासत्ताक दिनाची थीम आहे। तर यंदाच्या परेडमध्ये 18 लष्करी तुकड्या तर 15 बँड पथकं आणि 31 चित्ररथांचा समावेश असणार। यावेळी अनेक मान्यवरांना विशेष निमंत्रण देण्यात आलंय। तर यंदा 90 मिनिटात पथसंचलन चालणार आहे। तर पथसंचलनाची सध्याची ही लाईव्ह दृश्य सध्या तयारी पार पडते। 15 बँड पथक या ठिकाणी तैनात असणार आहे। तर देशभरात प्रजासत्ताक दिनाचा आज उत्साह, दिल्लीत देखील जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। 76वा आज प्रजासत्ताक दिन आहे आणि दिल्लीतील ही दृश्य आपण पाहतोय। 15 बँड पथक आणि 31 चित्ररथांचा आजच्या पथसंचलनात समावेश असणार आहे। मात्र पथसंचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसेल। दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तैनात। सकाळी 9:30 वाजता प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू होईल। इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यंदाचे प्रमुख पाहुणे आहेत। 10 वाजेपर्यंत तिन्ही लष्करांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये येणार आहेत। 10 वाजता पंतप्रधान मोदी नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये जाऊन अभिवादन करतील। त्यानंतर पंतप्रधान मोदी कर्तव्य पथावर दाखल होतील। यंदाच्या परेडमध्ये 18 लष्करी तुकड्या, 15 बँड पथकं आणि 31 चित्ररथांचा समावेश असेल।